हॅलो एव्हरीवन. आजचा माझा बेत आहे एकदम चमचमीत आणि हटके. कारण आज आम्ही बनवणार आहे चिकन, पण वेगळ्या स्टाईलने. हो, तर चला बघूयात. तर बघा इथे कसे चिकनचे आम्ही छोटे-छोटे पीस कट करायला घेतलेत, जेणेकरून ते असं छान लागेल. आणि ती बघा बाजूला आमची मांजर रुबी कशी वरती चढून म्याव-म्याव करते, कारण की तिला खायचंय चिकन म्हणून. आणि हा माझा भाऊ इतकी मेहनत करून त्याचे छोटे-छोटे पीस कट करतोय. आणि ही आमची दुसरी मांजर बघा कशी खिडकीतून घुसून आतमध्ये आले, कारण की तिला आलाय आता चिकनचा वास. तिला माहिती आहे आता इथे चिकन बनायला घेतलंय, त्यामुळे तिची नुसती तळमळ चालू झाले. नुसती इकडून तिकडे फिरते. आता बघा कशी वरती चढून आणि बघते, की दे बाबा मला एक तरी पीस. मग काय तिच्या गोड चेहऱ्याकडे बघून तिला एक पीस दिला आणि तिने खाल्ला. आता बघा इथे चिकनचे असे छोटे-छोटे पीसेस कट करून झालेले आहेत. आता ह्याला मसाल्यांमध्ये मिक्स करायचे. म्हणून पहिला टाकली हळद आणि त्याच्यानंतर टाकूयात थोडासा आपण लाल तिखट मसाला आणि मग टाकूयात थोडासा गरम मसाला. आणि त्याच्यानंतर टाकलं थोडंसं मीठ आणि त्याच्यानंतर टाकला चिकन गरम मसाला. आणि त्याच्यानंतर आम्ही असं बाजूला आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून ठेवली होती, ती अशी टाकली. त्याच्यानंतर टाकलं 1 चमचा तेल, जेणेकरून ते असं छान असं बाइंड होईल. त्याच्यानंतर थोडासा टाकला लिंबू, जेणेकरून ह्याला थोडीशी अजून छान टेस्ट येईल. आणि हे असं सगळं असं छान मिक्स करून आणि थोडा वेळ बाजूला ठेवून दिलं होतं. आणि इकडे दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता कशी माझ्या मम्मीची लगबग चालू आहे. तिने असं छान तांदळाचं पीठ घेतलंय मळायला, गरम-गरम पाणी टाकून त्याच्यामध्ये. आता बघा मम्मी असं छान पीठ मळेल आणि भाकरी करेल. इकडे बघा गॅसवर भात ऑलरेडी तयार झालेला आहे मस्तपैकी. आणि मम्मीच्या हातची भाकरी आणि चिकन, वाह! स्वर्ग सुख जणू. आता बघा माझी मम्मी कशी भाकऱ्या थापते. तिने असा गोळा केलाय पिठाचा छान. तो असा सुक्या पिठात असा बुडवायचा. आणि आता बघा माझी मम्मी एवढी एक्सपर्ट आहे ना भाकरी बनवण्यामध्ये, अशी इतकी फास्ट घेर टाकेल आणि फटाफट भाकरी थापेल ना, की असं समजणारच नाही त्यांनी कधी भाकऱ्या बनवल्या. ही अशी फटाफट मस्त छान भाकरी बनवेल आणि मग आम्ही खाऊ अशी मस्त चिकन सोबत. आता ही भाकरी झाली आहे रेडी थापून. त्यात अशी उचलायची आणि गरम-गरम तव्यावर अशी टाकायची. त्याच्यावरून असं थोडंसं पाणी लावायचं, जेणेकरून भाकरी अशी छान व्यवस्थित शिजते. म्हणजे त्याचं ते वरचं पीठ असतं ते राहत नाही. आता बघा भाकरीला असं व्यवस्थित शिजवण्यासाठी तवा असा बाजूला केला आणि ती भाकरी अशी टाकली गॅसवर. त्यामुळे ती आतून अशी छान शिजले आणि बघा भाकरी तयार आहे. ही आमची राणू वाट बघते कधी होईल चिकन, कधी होईल चिकन. आणि हा बघा माझा भाऊ जो लाकडं शोधतोय आतमध्ये जाऊन, कारण की आपल्याला चूल बनवायची आहे म्हणून. आणि तुम्ही बघू शकता असा छानसा सेटअप रेडी केलेला आहे. मस्त चूल अशी बनवली, त्याच्यामध्ये अशी लाकडं नीट व्यवस्थित रचून ठेवलेत. आता आपण त्याला थोडंसं असं मॅचिसने आग लावूयात, म्हणजे जेणेकरून ती लाकडं अशी जळून आणि थोडीशी राहतील. कारण की जे आपलं मेन आजचं डिश आहे ते या चुलीमध्ये शिजवायचं आहे त्याच्यामुळे. आता आम्ही चिकनला पॅक करण्यासाठी इथे पळसाची पानं अशी घेतलीत, कारण की चिकन ह्याच्यामध्ये आम्ही बांधून आणि ते चुलीमध्ये टाकणार आहेत शिजवायला. त्यामुळे बघितलं कसं एकावर एक अशी पळसाची पानं रचायला घेतलीत. आणि बाजूला बघा मसाला लावलेला चिकन किती भारी दिसतंय. आता हे चिकन त्या असं पळसाच्या पानामध्ये असं ठेवणार आणि त्याला असं छान व्यवस्थित पॅक करणार
आणि मग ते चुलीमध्ये नेऊन ठेवणार आणि मग फक्त अर्धा तास वाट बघायची. हे चिकन आता त्या पानामध्ये व्यवस्थित असं टाकायला घेतले आम्ही. ते असं छान व्यवस्थित असं रचायचं, म्हणजे एकावर एक ते पीसेस नाही राहिले पाहिजेत. तर त्याला असं थोडंसं पसरवायचं, जेणेकरून त्याला असं व्यवस्थित आग लागेल सगळ्या बाजूने आणि ते छान असं मस्त शिजून निघेल. आता चिकन असं मस्त व्यवस्थित पसरवलं आहे. आता ती बाजूची पानं आहेत ना, ती अशी मस्त थोडीशी आतमध्ये फोल्ड करायची व्यवस्थित, जेणेकरून असं कुठेच मोकळीक नाही राहिली पाहिजे, म्हणजे ते कुठे त्याला हे लागणार नाही राखीचं वगैरे. व्यवस्थित आतल्या बाजूने असं फोल्ड करायचं, वरची बाजू पण अशी आतल्या बाजूने फोल्ड केली आणि ह्याला आम्ही छान असं आता काठीने पॅक करणार आहे. आता हे चिकन असं छान मस्त या पळसांच्या पानामध्ये पॅक झालेलं आहे. आता हे डायरेक्ट नेऊन ठेवायचे चुलीमध्ये. हे बघा मी आता घेऊन चालले, माझ्या भावाला देते. आता तो असं त्याच्यामध्ये ती ऑलरेडी तिथे मस्त आग झालेली आहे चुलीमध्ये, त्याच्यात अशी ती ठेवणार आणि आता छान असं ते शिजणार आणि तोपर्यंत आम्ही असं वाट बघू कधी शिजेल. आणि तुम्ही बघू शकता चूल अशी पूर्णपणे विझलेली आहे, असा प्रॉपर अर्धा तास झालेला आहे. आता ते आपण वरती जे पेटलेलं आहे त्याला अशी थोडीशी फुंकर मारून ते उडवून टाकूयात आणि असे त्याला अलगद काठीच्या साह्याने बाहेर काढला आम्ही. आणि आता हे पान उघडताना आमची सगळ्यांची धडधड वाढली होती, की अरे चिकन शिजलं असेल ना आतमधलं. पण मी तुम्हाला खरंच सांगते, हे पान उघडल्यावर जो चिकनचा सुवास सुटला होता ना, आई शपथ! एवढा भारी आणि इतकं ज्युसी ते चिकन दिसत होतं आणि खूप यम्मी वाटत होतं ते चिकन. आम्ही असं मस्त सगळ्यांनी पटापट ताव मारले. सगळे असं पळसाची पानं घेऊनच आलो आणि त्याच्यामध्ये असं चिकन घेतलं आणि वाह! चिकनची टेस्ट तर खरंच छान होती आणि त्याच्यासोबत भाकरी तर अजूनच भारी. आम्ही थोडी रश्श्याची भाजी अजून वेगळी बनवली होती, जेणेकरून भातासोबत ती छान लागेल. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. काळजी घ्या.